मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक जबरदस्त असा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनीचं बाळ गेल्याचं सत्य हे काव्यासमोर आलेलं असतं. नंदिनीला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो की तिनं हे सत्य घरच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलंय. बाळाच्या आगमनासाठी सगळेजण खूप एक्साइटेड आहेत आणि अशामध्ये हे सत्य सगळ्यांपासून लपवून आपण सगळ्यांची फसवणूक करतोय, सगळ्यांना अंधारात ठेवतोय असं नंदिनीला वाटत असतं आणि याबद्दल तिच्या मनाला चांगली चुटपूट लागलेली असते. नंदिनीला वाटत असतं की जेव्हा ही सत्य काव्याला समजेल तेव्हा हा धक्का ती पचवू शकणार नाही आणि तसंच होतं. जेव्हा काव्यासमोर हे सत्य येतं तेव्हा ती कोलमडून जाते. पण नंदिनीच्या दुःखाचा विचार करून ती स्वतःला सावरते आणि नंदिनीकडे जात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत नंदिनीला ती धीर देते. स्वतःच्या पोटावर हात ठेवून काव्य ही नंदिनीला म्हणते की जरी मी या बाळाची देवकी झाले तरी त्याची यशोदा माता तूच असशील. पण काव्य आता नंदिनीला म्हणते की हे सत्य घरच्या सगळ्यांपासून आपण अजून लपवायला नको, हे सगळं आपण घरच्यांना सांगायला पाहिजे. त्यानंतर काव्य या सत्याचा खुलासा सगळ्यांसमोर करते. जेव्हा सगळ्यांना हे सत्य समजतं तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता मालिकेमध्ये पुढे नेमकं काय घडणार हे बघणं रंजकदार असणार आहे. त्यामुळे ही मालिका बघत राहा आणि अशाच अपडेट्स करिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.